कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। एका दिवसात 6 मुलींवर बलात्कार झाल्याची माहिती चुकीची, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी दिली माहिती। म्हसळा तालुक्यात अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे कळताच बालविवाह, म्हसळा पोलिसांकडून नवरदेवाला अटक। अलिबाग वडखळ महामार्गाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार, अलिबागला येणाऱ्या पर्यटकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका। आणि सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गौरव समारंभ संपन्न, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडून सन्मान आणि शुभेच्छा। पाहुयात सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यात एका दिवसात 6 मुलींवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला होता। मात्र ही माहिती चुकीची असल्याचे स्पष्टीकरण रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी दिले आहे। तळा पोलीस स्थानकात FIR दाखल करण्यात आली आहे। या वेगवेगळ्या काळात घटना घडल्या आहेत, यामध्ये पोलिसांनी पुढाकार घेऊन गुन्हे दाखल केले असल्याचे आचल दलाल म्हणाले। तळा तालुक्यात अशा वर्करने वेगवेगळ्या आदिवासी वाड्यात जाऊन आरोग्य चिकित्सा शिबिर घेतलं होतं। यामध्ये 5 अल्पवयीन मुली गर्भवती असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या संदर्भात तळा पोलीस स्थानकात कायदेशीर गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी दिली आहे। रायगड जिल्ह्यात एका दिवसात 6 मुलींवरती बलात्कार हे चुकीची माहिती आहे। जसं मी सूचना दिली की तळा पोलीस स्टेशनमध्ये हे FIR दाखल करण्यात आलेली आहे। हे वेगवेगळे काळात घटना घडलेली आहे। कोणी 1 महिन्याची गरोदर आहे, कोणी 2 महिन्याची, कोणी 3 महिन्याची मुली गरोदर आहे। आणि याच्यात महत्त्वाचे हे आहे की पोलीस आणि आरोग्य विभागाने याच्यात पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केलेले आहे। ते आदिवासी समाजाचे लोक आहेत, त्यांची इच्छुकता नव्हती याच्यात गुन्हा दाखल करण्याची, तर हे रजिस्ट्रेशन गुन्ह्याची होते, हे एक पॉझिटिव्ह म्हणून आपल्याला घेतला पाहिजे। रायगड जिल्ह्यात तळा पोलीस स्टेशनची हद्दीत आशा वर्कर्सने एक हेल्थ स्क्रीनिंगचा कॅम्प घेतलेला होता वेगवेगळी आदिवासी वाडीमध्ये जाऊन। तिथे त्यांचे 10 दिवस पूर्वी असं लक्षात आलं की 5 अल्पवयीन मुली गरोदर आहेत। त्याची रिपोर्ट त्यांनी परवा पोलीस स्टेशनला दिली होती आणि काल तळा पोलीस स्टेशनमध्ये असे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे, ज्याच्यात अल्पवयीन मुली प्रेग्नेंट आहे आणि त्यांचे लग्नही लावून गेले आहे। याविषयी तळा पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आलेली आहे। त्याच्यात पॉक्सो अधिनियम प्रमाणे कलम प्लस बालविवाह प्रतिबंधक कायदा जे आहे त्यानुसार FIR दाखल करण्यात आलेली आहे। रायगडच्या म्हसळा तालुक्यातील एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पीडित मुलगी ही गर्भवती असल्याचे म्हसळा आरोग्य विभागाच्या तपासणीत समोर आले असून पीडित मुलगी ही गर्भवती असल्याचे समजल्यानंतर तिचा विवाह लावून देण्यात आला। यामधील 20 वर्षांच्या नवरदेवाला म्हसळा पोलिसांनी अटक केली आहे। एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत हे प्रकरण उघडकीस आले आहे। म्हसळा तालुक्यातील कोळे आदिवासी वाडीत ही घटना घडली असून या प्रकरणी तळवडे आरोग्य केंद्राच्या सेविकेमार्फत म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। गोव्यातील धारगळ येथे महाविद्यालयीन युवकावर झालेल्या ॲसिड हल्ला प्रकरणात दोडामार्ग येथील मुलीच्या पालकांनी गंभीर आरोप केलेत। आपल्या मुलीला तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पाठवून जखमी मुलगा आणि त्याची आई ब्लॅकमेल करीत होती, त्यामुळेच आमच्या मुलीने आत्महत्या केली। त्यामुळे मुलगा आणि आई यांच्यावर माझ्या मुलीस आत्महत्या करण्यास भाग पाडल्याप्रकरणी ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा असे निवेदन ॲसिड हल्ला प्रकरणातील गोवा पोलिसांच्या अटकेत असलेल्या संशयित निलेश देसाई यांच्या पत्नीनं दोडामार्ग पोलिसांना दिले। डुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकलेल्या एका बिबट्याला गुरुवारी सकाळी लांजा वन विभागाने 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद केले आहे। लांजा तालुक्यातील गव्हाणे मावळतवाडी येथे ही घटना उघडकीस आली आहे, ज्यामुळे परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। जेरबंद केलेला बिबट्या हा नर जातीचा असून त्याचं वय 2.5 वर्षे आहे। त्याला सुरक्षितपणे वनाधिवासात सोडून देण्यात आले आहे। लांजा तालुक्यातील गव्हाणे, पुनस आणि लांजा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय। यापूर्वी 15 दिवसांपूर्वी पुनस येथे बिबट्याचे एक पिल्लू देखील सापडले होते, जे अजूनही वन विभागाच्या ताब्यात आहे। गव्हाणे मावळतवाडी येथील लोकवस्तीपासून अगदी जवळच एका कंपाऊंड जवळ अज्ञात व्यक्तीने डुकराच्या शिकारीसाठी
तारेची फासकी लावली होती। रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधार्थ लोकवस्तीकडे फिरत असताना हा बिबट्या फासकीत अडकला असावा असा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान अन्नाच्या शोधासाठी बिबट्यांचा लोकवस्तीकडे वाढलेला वावर आणि पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। वन विभागाने बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। राज्यभरातील वाहतूकदारांचा संप अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून अवजड वाहन चालकांनी संप सुरू केला असून आता तो आणखीन तीव्र करण्याचा इशारा वाहतूक संघटनांनी दिला। या आंदोलनात राज्यभरातील 15 लाखाहून अधिक वाहने सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। ई चलनाद्वारे लावण्यात आलेले जुने दंड माफ करावेत, शहरातील नो एंट्री आणि वेळेबाबत पुनर्विचार व्हावा, क्लीनरची सक्ती रद्द करण्यात यावी, अन्यायकारक दंडवसुली थांबवण्याच्या प्रमुख मागण्या आहेत। सरकारने सकारात्मक पावले उचलली नाहीत तर हा संप अधिक व्यापक आणि तीव्र केला जाईल असा इशारा वाहतूकदार संघटनेने दिला आहे। 16 जून पासून उपोषणाला बसलो होतो मी। त्याच्यानंतर 2 बैठका झाल्या पण त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही। आमच्या मागण्या मान्य होत नाहीत। हो करायचं आहे। परवाच्या दिवशी त्यांनी जाहीर केलं की रेव्हेन्यू मिळतोय, रेव्हेन्यूचा पण विचार करावा लागेल। म्हणजे आम्ही गुन्हे करायचे असं गुन्हे समजतात, आम्ही गाड्या चालवतो ते आणि आमच्यावर दंड आकारून तो रेव्हेन्यू जमा होतोय असा अर्थ होतोय त्याचा। सरकारला महसूल निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या उपाययोजना करणं गरजेचं आहे, कुठेतरी त्यात सरकार अपयशी ठरल्यामुळे आता सरकार हे दंड हा महसूल होऊ शकत नाही। परंतु आज जो सरकार दंड आकारतंय तो दंड जो आहे हा जर थकबाकी राहिला तो जमीन महसूल कायद्याअंतर्गत महसुलाची थकबाकी म्हणून सुद्धा सरकार वसूल करू शकतं। आम्ही भरलं नाही, आम्ही भरण्याचा प्रश्नच येत नाही। अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणासाठी 22 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। त्याचबरोबर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी हालचाली पुन्हा सुरू झाल्या। यामुळे अलिबागला येणाऱ्या पर्यटकांची तसेच स्थानिकांची नेहमीच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्ग हा सुरुवातीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे होता। आता हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे। मात्र हस्तांतरणाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचं कारण देत दोन्ही यंत्रणांकडून रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं जात होतं। या संदर्भात पंडित पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता। या पाठपुराव्याला बैठकीत यश आलं असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती आणि चौपदरीकरणासाठी फेरप्रस्ताव सादर करा असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाला दिले आहेत। अलिबाग वडखळ रस्ता हा एक चर्चेचा विषय झालाय आणि नागरिकांना या रस्त्याचा त्रास होतो। पण हा रस्ता कोणाच्या मालकीचा आहे हे राज्य सरकारने घोषित केलं नव्हतं। पहिला हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये होता। या रस्त्यावरती 2014 मध्ये नूतनीकरण झालं, पण मधल्या काळामध्ये पॅच भरण्याच्या व्यतिरिक्त ह्या रस्त्याला खर्च झालेला नाही। अलिबाग हे पर्यटन स्थळ आहे, त्याचबरोबर औद्योगिक रायगडची राजधानी आहे। पण मला सांगावंसं आनंद वाटतो की या संदर्भात मी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे नव्याने झाले, त्यांना प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना विनंती केली की या संदर्भात बैठक लावा आणि ही बैठक काल झाली। मला आपल्या माध्यमातून जनतेला सूचित करायचं आहे, या रस्त्यासाठी 48 कोटी रुपये नूतनीकरणासाठी मंजूर झालेत। महामार्ग पोलीस वाहतूक मदत केंद्र लोटे येथे नुकतेच कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी विष्णू गिमवणेकर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांच्या नियुक्तीनंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट घेऊन त्यांचे स्वागत केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात। पोलीस खात्यातील त्यांची सेवा ही समाजाभिमुख आणि कर्तव्यनिष्ठ राहिली आहे। त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक भागात आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली असून त्यांच्या कार्यकुशलतेमुळेच त्यांना ही पदोन्नती मिळाली आहे। रत्नागिरी जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी त्यांना पदोन्नतीनंतर प्रथम सन्मानित केले आणि लोटे येथील महामार्ग वाहतूक शाखेत नियुक्ती दिली। विष्णू गिमवणेकर यांचा जनसंपर्क दांडगा असून पोलीस वर्दीतील दर्दी माणूस म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे। त्यांनी केवळ कायदा सुव्यवस्था राखण्यातच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत अनेक गरजूंच्या मदतीला धाव घेण्याचं कार्य देखील केलंय। पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरी येथे विविध विभागातून सेवा बजावलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात आणि सन्मानपूर्वक पार पडला।
या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक रत्नागिरी नितीन बगाटे यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सेवा कार्याचा गौरव केला। त्यांच्या कार्यकाळातील योगदानाची माहिती घेत त्यांचे कौतुक करताना त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्याच्या निष्ठेचे आणि प्रामाणिकपणे केलेल्या कार्याची आठवण करून दिली। सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना श्रीफळ, शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत कुटुंबियांचे विशेष अभिनंदन करण्यात आले। या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, सेवानिवृत्त अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय, पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा समारंभ पोलीस विभागातील सहकार्य, एकोप आणि कर्तृत्वाचा एक नमुना ठरला आहे। आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांची जयंती संपूर्ण देशभरात साजरी करण्यात आली। छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अनेक उपक्रम विविध संस्थांमार्फत राबवले गेले। पोलादपूर तालुक्यातील महापुरुष जयंती उत्सव समितीतर्फे प्राथमिक शाळा पवारवाडी, पार्लेवाडी, गुडेकर कोंड आणि नाणेघोळ आदिवासीवाडी आदी शाळांमध्ये शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी कार्यक्रमाला वाकड ग्रामपंचायतचे सरपंच शांताराम जंगम, उपसरपंच बाबर नीलकंठ साने, मुख्याध्यापक संतोष सेलार, मुख्याध्यापक मनोज सकपाळ, मुख्याध्यापक सोनावणे, मुख्याध्यापक समीर सालेकर, महापुरुष जयंती उत्सव समितीचे संदीप जाबडे, विवेकांत मोरे, अरुण मोहिते, अमित वाडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली। इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका। पाहत रहा फक्त माझे कोकण।